आज आपण पाहणार आहोत कोरीगड. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण कोरीगडाची संपूर्ण माहिती व त्याचबरोबर सिनेमॅटिक शॉट्स पाहणार आहोत. हा कोरीगडाचा बेस पॉइंट, ज्या ठिकाणी आपण पार्किंग करू शकतो. बेस पॉइंटच्या थोड्या अंतरावरून पुढे आल्यानंतर लगेच आपला ट्रेक चालू होतो. हा ट्रेक थोडासा स्लिपरी असून मान्सूनमध्ये या ठिकाणावरून जास्त पाणी वाहतं. त्यामुळे ट्रेकिंग करताना प्रॉपर शूजचा उपयोग आपल्याला करायचा आहे. हा किल्ला लोणावळ्यापासून जवळजवळ 25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि समुद्र सपाटीपासून 3050 फूट उंच आहे. त्याचबरोबर गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे कर्नाळ, मणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून आपल्याला दिसतो. आणि गडाला चहूबाजूने तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुंदाची चिखलती तटबंदी आहे. इंग्रजांच्या काळामध्ये या गडावरती अनेक आक्रमणे देखील झालेली आहेत. त्यामुळेच या गडावरचा बराचसा भाग पडलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही वाड्यांचे अवशेष अजून देखील पाहायला मिळतात. ट्रेकचा बराच भाग घनदाट झाडांनी व्यापलेला आहे. इथून पुढं आपल्याला आता अशा प्रकारच्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे. आता खऱ्या अर्थाने इथून पुढेच आपल्याला गडाची खरी चाहूल लागायला सुरुवात होते. पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारची गुफा व त्याचबरोबर एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. अनेक जण इथं आपली कला सादर करतात. आता ही कला सादर करणं कितपत योग्य आहे आपल्या मनाला पटलं पाहिजे.
लगेचच पुढच्या बाजूला सुंदर असं गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हिवाळ्याच्या काळामध्ये या ठिकाणावरून जास्त पाणी वाहताना आपल्याला दिसत नाही, परंतु पावसाळ्यामध्ये किंवा मान्सूनमध्येच या ठिकाणावरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहतं. आता इथं पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो गणेश दरवाजा. आजही हा गणेश दरवाजा आपल्याला आहे तसा पाहायला मिळतो. दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला अशा प्रकारच्या पायऱ्या मिळतात. त्यातून आपल्याला वरती जाऊन या ठिकाणी या तटबंदीचा आनंद घेता येतो. या ठिकाणावरून पुढे आल्यानंतर या ठिकाणी नकाशा आणि नोटीस त्याचबरोबर काही माहिती या गडाबाबत या ठिकाणी लावलेली आहे. तिथूनच उजवीकडे आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. याच परिसरामध्ये 2 तोफा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मंदिराच्या पाठीमागे 2 नैसर्गिक तळे आहेत. तिथून पुढे तटबंदीने आपण सरळ चालत जाणार आहोत. आता आपल्याला तिथपर्यंत चालत जायचं आहे. चारी बाजूच्या निसर्गाचा आनंद घेत घेत सह्याद्रीची मस्त अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर घेऊन आपण या ठिकाणी येऊन पोचतो, तो झेंडा बुरुज. आणि ह्या झेंडा बुरुज वरती आपल्याला प्रेक्षकांची फार गर्दी पाहायला मिळते. प्रताप पुरंदर
परत झेंडा बुरुज पासून डाव्या बाजूला वळून आपल्याला पुढे जायचं आहे. हा किल्ला भरपूर मोठा असून या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला फार असे पॉइंट नसले तरी हा किल्ला अतिशय सुंदर आहे. किल्ल्यावरती थोड्या प्रमाणात डागडुजीचं काम चालू आहे. आता एक कोरीगड पासून आणि इथं दुसरीकडे चाललोय कोराई मातेच्या मंदिराकडे. आणि इथे शंकरपाळ्या लाडू हे आम्ही पदार्थ आता खात आहेत. तो आधी चकल्या जेवायची चकले. किल्ल्याचा आनंद घेत घेत आम्ही पुढे या ठिकाणी वाड्याच्या अवशेषापर्यंत पोहोचलो. मित्रांनो, आता जिथं तरस दिसतोय तो तरस खूप खतरनाक दिसतोय. इथून पुढं कोराई देवीचं मंदिर, वाड्याचे अवशेष आणि चोर दरवाजा पाहायला भेटतो. मंदिराच्या उजव्या बाजूला खाली चोर दरवाजा, वाड्याचे अवशेष कडे आता जायला रस्ता आहे आणि इथून आपण खाली जाणार आहोत. खाली आल्यानंतर एक छोटा धबधबा आपल्याला दिसतो. हाच तो चोर दरवाजा जिथं आपण आता थोड्या वेळाने जाणार आहोत. आणि या चोर दरवाजाच्या समोरच आपल्याला या ठिकाणी हे मंदिर पाहायला भेटतं. आणि ह्या मंदिराच्या सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वाड्याचे अवशेष समोर पाहायला भेटतात. त्याचबरोबर इथे एक तोफ देखील ठेवलेली आहे आणि समोरच हे वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याचे अवशेष खाली आहे, तिथे जाण्याचा रस्ता आहे, परंतु तो थोडा रिस्क असल्याने आपण तो टाळला. आणि जात असताना अचानकच आम्हाला या ठिकाणी तटबंदीवरती छोटा साप पाहायला मिळतो. आता हा साप विषारी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणून जपून जावं लागणार. पुढे पलीकडून जाऊन मंदिराकडून परत आम्ही वाड्याचे अवशेष पाहून त्यानंतर खाली चोर दरवाजाकडे चाललो आहोत. आता या चोर दरवाजातून आतमध्ये गेलं ना, या ठिकाणी हा चोर दरवाजा आणि चोर वाटी प्रकारची अशा आणि चोर दरवाजातून ही सरळ जी दिसते तुम्हाला, ही आहे गुफा. पूर्ण डासळलेलं आहे खाली, असं तिथं जाणं रिस्की आहे खूप. जागाच नाही जाण्यासाठी, रिस्कीच आहे तसं. चला
परत आम्ही मंदिराच्या दिशेने आलो आणि या ठिकाणी थोड्या वेळ आम्ही विश्रांती घेत निसर्गाचा आनंद घेतला. तो पाहून झाल्यानंतर पुढे आम्ही हनुमान मंदिराजवळ आलो आणि हनुमानाचं मंदिराचं दर्शन घेतलं. त्याच पुढे आपल्याला 2 असे शिलालेख देखील पाहायला भेटतात. अशा प्रकारची संपूर्ण गडाची भ्रमंती करून आता आपण परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. आता हेच रस्ते आणि हाच ट्रेक तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये भयंकर रूपात पाहायला भेटतो. पूर्ण गडाची भ्रमंती आणि ट्रेक करण्यासाठी 5 ते 6 तासाचा कालावधी तरी किमान आपल्याला लागतो.